आज आपण बाजरा पालक मसाला पुरी करतोय आहे। ह्या पुऱ्या थंडीच्या दिवसात खाण्याची काही वेगळीच मजा आहे। बाजरी खाण्याचे खूप सारे बेनिफिट्स आहे आणि बाजरा हे ग्लुटेन फ्री पण आहे। ह्या पुऱ्या तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता, टिफिन मध्ये देऊ शकता मुलांना। ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता आणि हे 4-5 दिवस छान राहतात। बघू शकता किती सुंदर दिसतात आहे, एकदम टेस्टी अशा पुऱ्या आहे। एक पुरीत मी तुम्हाला तोडून दाखवते आहे। बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे। ह्या पुऱ्या करायला वेळ पण कमी लागतो, एकदम झटपट आणि टेस्टी अशा या पुऱ्या करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस। त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। बाजरा पालक मसाला पुरीसाठी आपण 2 कप बाजऱ्याचं पीठ घेतो आहे आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि हलक्या हातानेच घ्यायचं पीठ, खूप दाबून कपामध्ये भरायचं नाही। कपाच्या ऐवजी तुम्ही वाटीने पण मोजून घेऊ शकता। आणि आपण आता 2 कप बाजरीचं पीठ टाकून घेतलंय। त्याच्यामध्ये 2 मोठा चम्मच आपण बेसन टाकून घेतो आहे। बेसनाने खूप छान टेस्ट येते। चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतोय। इथे मी 1.25 चम्मच मीठ टाकून घेतलेले आहे। 2 पिंच आपण हिंग टाकतोय आहे। 1 टीस्पून आपण हल्दी पावडर टाकतोय। हल्दी पावडरने खूप छान रंग येतो पुरीला। 1 टीस्पून आपण धनिया पावडर टाकलेले आहे। 1/2 टीस्पून आपण जिरा पावडर टाकलेले आहे आणि 1 टेबलस्पून आपण तेल घेतो आहे। तेल आता हे आपण गरम करून नाही घेतलेलं आहे, तसंच घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या साहित्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय। तेल आणि सगळे मसाले बाजरीच्या पिठाला आपण लावून घेतो आहे आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेतोय। आता आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चम्मच आपण ओवा टाकून घेतो आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकतो आहे आणि 5-6 मिरच्या आहे, त्याचे मोठे मोठे तुकडे करून ते टाकून घेतोय। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि या सगळ्याला आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतोय। आता बारीक करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून आता त्याची एक फाईन पेस्ट करून घेतो आहे आणि बघू शकता कशी पेस्ट झालेली आहे ते। एकदम छान पेस्ट आपली तयार झालेली आहे, स्मूथ पेस्ट करून घेतलेली आपण। आता आपण जे बाजरीचं पिठात सगळे मसाले टाकले होते त्याच्यामध्ये 2 मोठा चम्मच कोथिंबीर टाकून घेतोय। कोथिंबीरमुळे पुरीला खूपच छान टेस्ट येते। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेले पालक टाकून घेतोय आपण। 7-8 पानं घेतलेली आहे पालकची, ती छान स्वच्छ धुवून त्याची बारीक बारीक तुकडे करून ते टाकून घेतोय। याच्याने खूपच छान टेस्ट येते पालकची। पालक इथे मी चिरून टाकलेला आहे। तुम्हाला जर तसं नको असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता मिरचीसोबत आणि ते पण वापरू शकता। आपण जी मिरची लसूणची पेस्ट केली होती ती 4 चम्मच पेस्ट इथे टाकून घेतो आहे। ती कमी जास्त करू शकता, याचं प्रमाण तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे। आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय बाजरीच्या पिठामध्ये। पालकच्या ऐवजी तुम्ही मेथी पण वापरू शकता। या पुऱ्या खूपच खुसखुशीत होतात आणि 4-5 दिवस तरी छान राहतात। आता थोडं आपण पाणी टाकून घेतोय आणि बाजरीच्या पिठाचा छान गोळा करून घेतोय। आपल्याला घट्ट गोळा करायचा आहे, त्याच्याकरता आपण थोडं पाणी एका वेळेस टाकणार आहे। महत्त्वाची टिप आहे, खूप जास्त टाकलं पाणी आणि सॉफ्ट डो जर झाला, सॉफ्ट गोळा झाला तर नंतर ते बाजरीचं पीठ अजून सैल होईल आणि आपल्याला पुऱ्या लाटताना त्रास होईल। तेव्हा भिजवताना थोडं पाणी टाकायचं आणि घट्ट असा गोळा करून घ्यायचा। आता बघू शकता आपण कशा प्रकारे भिजवून घेतलेला आहे, एकदम घट्ट असा गोळा भिजवून घेतलेला आहे आणि आता ह्याला 1 मिनिट छान मळून घेतो आहे। जितकं छान मळणार तितकं पुऱ्या आपल्या छान लाटल्या जातील। आता आपण 1 मिनिट मळून घेतलेलं। आता याला रेस्ट करायची गरज नाही, आपण डायरेक्ट ह्याच्या पुऱ्या करू शकतो। आता आपण पोलपाटला तेल लावून घेतलेलं आहे आणि लाटणालाही तेल लावून घेतोय। आपल्या पुऱ्या आता चिपकणार नाही। आता एक छोट्या साईजचा गोळा घेतलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण लाटून घेतोय। खूप जाडं नको आहे हे लाटायला, खूप पातळ नको आहे, मीडियम साईजमध्ये आपण लाटून घेतोय पुरी, थिकनेस त्याचा। आणि आता त्याला एकसारख्या पुऱ्या हव्या म्हणून आपण एक वाटीच्या सहाय्याने पुऱ्या कट करून घेतो आहे। तुमच्याकडे कटर असेल तर त्याच्याने तुम्ही कट करू शकता। आता साईडचं पोर्शन काढून घेतलेलं आहे आणि आता आपली पुरी बघू शकता किती छान झालेली आहे। त्याचा थिकनेस बघा किती छान आहे। अशा 3-4 पुऱ्या आपण एका वेळेस लाटून घेतोय। जास्त पुऱ्या लाटायच्या नाही, नाहीतर त्या सैल पडतात आणि खाली चिपकतात। आता 4 पुऱ्या आपण लाटून घेतल्या, याला आता आपण तळून घेतोय।
तळण्यासाठी आपण गॅसवर तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालं आहे का आपण थोडासा तुकडा टाकून बघतोय. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण पुरी टाकून घेतो आहे. गॅसची फ्लेम आपण हाय ठेवलेली आहे. काही सेकंद हाय ठेवायचं. पुरी एकदा फुलली की आपण कमी गॅसवर त्याला छान कुरकुरीत करून घ्यायचे. आता आपण गॅसची फ्लेम कमी करतो आहे आणि पुरीला पलटवून घेतो आहे आणि दोन्ही साईडनी गोल्डन कलर येईपर्यंत कमी गॅसवर व्यवस्थित कडक करून घेतो आहे त्याला. आता जर आपल्याला सॉफ्ट पुरी हवी असेल तर आपण लवकर काढायची. जास्त डार्क कलरमध्ये नाही तळायचं. आणि जर ठेवायची असेल 4-5 दिवस तर ती एकदम छान कुरकुरीत अशी डार्क कलरवर तळून घ्यायची कमी गॅसवर. आणि बघू शकता किती छान तयार झाली पुरी. आपण आता ह्याला काढून घेतो आहे आणि बघू शकता त्याचा रंग किती छान आलेला आहे. आता आपण दुसरी पुरी टाकतो आहे. टाकताना आपण गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि आता त्याला पुरीला व्यवस्थित फुलू देतो आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम केलेली आहे आणि दुसरी पुरी पण टाकून घेतलेली आहे. आणि पहिली पुरी आहे ती आपली बघू शकता किती छान रंगावर आलेली आहे. आणि आता तिला काढून घेतो आहे आपण. अशा प्रकारे ह्या पुऱ्या तळायला काही जास्त वेळ लागत नाही. आता मीडियम गॅसवर आपण तळून घेतो आहे आणि एकानंतर एक पुरी टाकत जायची म्हणजे छान पुऱ्या फुलून येतात. अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेतो आहे. सगळ्या पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहे. एवढ्या पिठामध्ये आपल्या 25 पुऱ्या झालेल्या आहे. एकदम कुरकुरीत अशा या पुऱ्या तयार झालेल्या आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. त्याचा रंगही किती छान आला आहे. याला मी आता तोडून दाखवते आहे. एकदम टेस्टी अशा या बाजऱ्या पालकच्या मसाला पुरी आपली तयार झालेली आहे. आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे. आता आपण बाजरी पालक मसाला पुरीचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे. सोबत टोमॅटो केचप सर्व केलेलं आहे. केचपसोबत हे खूपच छान लागते. बघू शकता किती सुंदर दिसतात आहे पुऱ्या. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.